आंबेगाव तालुक्यातील मौजे पारगाव शिंगवे येथे अज्ञात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपला मोर्चा शेती पंपाकडे वळवला आहे। गावातील 3 प्रमुख शेतकऱ्यांच्या विहीर आणि बोरवेलच्या तब्बल 500 फूट वीज केबलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतातील पिकांना पाणी कसे द्यायचे असा गंभीर प्रश्न या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पारगाव शिंगवे येथील अनिल दत्तात्रय बढेकर, अर्जुन सोनबा बढेकर, नितीन दिनकर बढेकर या शेतकऱ्यांच्या शेतातील केबल कट करून चोरून नेल्या। चोरट्यांनी अत्यंत धाडसाने शेतकऱ्यांच्या 7.5 HP आणि 5 HP क्षमतेच्या 2 मोठ्या मोटारींच्या केबल कट केल्या आहे। यामध्ये विहिरीची सुमारे 200 फूट केबल आणि बोरवेलची तब्बल 300 फूट केबल कापून चोरटे पसार झाले आहेत। चोरीला गेलेल्या या तांब्याच्या महागड्या केबल्समुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। सध्या कडाक्याचे ऊन पडत असून पिकांना पाण्याची गरज आहे। अशा परिस्थितीत विद्युत मोटारींच्या केबल चोरीला गेल्याने शेतातील पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे। नवीन केबल बसवण्यासाठी मोठा खर्च येणार असल्याने आधीच संकटात असलेला बळीराजा आणखी आर्थिक अडचणीत सापडला आहे। पारगाव शिंगवे आणि परिसरातील शेती पंपाची, ट्रान्सफॉर्मरची ऑइल चोरी आणि केबल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी आणि या अज्ञात चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी आक्रमक मागणी अनिल बढेकर, अर्जुन बढेकर, नितीन बढेकर यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी केली आहे।